उत्तर भारतीयांना धमकावणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून दिली असं विधान करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना आणि मनसेवर निशाणा साधलाय। मुंबईत उत्तर भारतीय दिनानिमित्त देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ एकाच मंचावर आले होते, तर उत्तर भारतीय घाम घालतात म्हणून महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलंय। आम्हाला शांती राखता येते तर क्रांती देखील करता येते असं योगी आदित्यनाथ म्हणाले। मुझे इस बात की भी खुशी है, पिछले 4.5 वर्षों में इस महाराष्ट्र में हमारी सरकार आने के बाद कुछ लोग जो पहले सांप्रदायिकता फैलाते थे, हमारे जानबूझकर उत्तर भारतीय हमारा जो समाज है उसको डराने की धमकाने की कोशिश करते थे, लेकिन पिछले 4.5 सालों में किसी ने धमकाने की कोशिश नहीं की, और अगर किसी ने कोशिश की तो उसको उसकी जगह हमने दिखाई। वास्तव में मुंबई हमारी आर्थिक राजधानी के रूप में विख्यात है और स्वाभाविक रूप से मुंबई के विकास में महाराष्ट्र की ओज और तेज ने तो योगदान दिया ही, उत्तर भारतीय हमारे लोगों ने भी इसके समृद्धि में अपना खून और पसीना बहाने का कार्य किया। यानंतर बघूयात युती संदर्भातली बातमी। शिवसेना भाजप युती होणार की नाही याचा फैसला अजून झालेला नाही। या युतीबद्दल दररोज नवनवीन ऐकायला मिळत असल्याने संभ्रम वाढत चाललाय। युती इतकी भक्कम आहे की सौम्य नाही, तीव्र धक्के बसल्यानंतर सुद्धा ती 4.5 वर्षामध्ये कोलमडून पडली नाही। आम्ही ते कुठे चर्चेत नाही, त्याच्यामुळे चर्चा कुठे चालू आहे आम्हाला माहित नाही। युतीचा पोपट मेलाय की धुगधुगी कायम आहे। सेना भाजपच्या नेत्यांची ही दररोज बदलणारी वक्तव्य युतीचा संभ्रम वाढवणारी आहेत। कोण म्हणताय युती रुळावर, तर कोणी म्हणताय कसली आली आहे चर्चा। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या गणेश पूजनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि युतीची गाडी रुळावर आल्याच्या चर्चेनं वेग पकडला। 1-2 दिवसात युतीबाबत प्रत्यक्षात बोलणीही सुरू होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली। गणेश पूजनासाठी आलेल्या मनोहर जोशींसारख्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे युतीच्या आशेला बळ मिळालं। मुख्यमंत्री उपस्थित राहिले आणि आज उद्धवजी आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा झाली। फार थोडा वेळ चर्चा झाली, खाजगी चर्चा होती। मी एवढंच म्हणेन की युती राहण्याच्या दृष्टीनं हे एक पाऊल नक्की ठरेल। पण शिवसेनेने खासदार संजय राऊत यांची भाषा मात्र युतीची शक्यता फेटाळून लावणारी आहे। आम्ही ते कुठे चर्चेत नाही, त्याच्यामुळे चर्चा कुठे चालू आहे आम्हाला माहित नाही। काल मुख्यमंत्री महापौर बंगल्यावरती होते स्मारकाच्या एकंदरीत त्या पुढल्या कामासाठी, पण स्मारकाची जागा ही काय युतीच्या चर्चेची जागा नसते। प्रस्ताव वगैरे काय त्याच्याविषयी आता कोण काय बोलणार, अधिकृतपणे कोण सांगणार। शिवसेनेनं कितीही लाथाडलं तरी भाजप नेत्यांच्या मुखी युतीचा जप कायम आहे। दुखावलेल्या वाघाला आपण गोंजारू शकतो हा भाजपचा आत्मविश्वास आजपर्यंत तरी कायम आहे। युती इतकी भक्कम आहे की सौम्य नाही, तीव्र धक्के बसल्यानंतर सुद्धा ती 4.5 वर्षामध्ये कोलमडून पडली नाही आणि त्यामुळे भूकंपाचे धक्के सहन करूनही ठामपणे उभी राहणारी युती असल्यामुळे ती काही एखाद्या घरासारखी पडणार नाही। युती तर 25 वर्षापासून आहे। एक विधानसभेचा अपवाद सोडला तर युती सोबत आहे। शिवसेनेच्या माध्यमातून युतीच्या संदर्भात होकार येईल तेव्हा भारतीय जनता पार्टी अनुकूल आहे। लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकीच्या संदर्भामध्ये युतीचा विचार एकत्रितपणे करणे। लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस राहिलेले असताना युतीचा अजूनही तळ्यात मळ्यात आहे। काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला सेना भाजप एकत्र येऊन टक्कर देणार की एकटे सामना करणार याचा निकाल येत्या काही दिवसात लागणार का याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।